व्यंकटेश पॅराडाईज पुणे. ॲम्युनिटीज क्लब हाऊस, पार्टी लॉन, स्वतंत्र पार्किंग, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सोलर सिस्टीम, लिफ्ट. आमचा पत्ता सर्वे नंबर 2, हिस्सा नंबर 2C, 5B/7, 7A/10, पिसोळी, पुणे. व्यंकटेश लिटिल हर्ट, सासवड. ॲम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग, सोलर सिस्टीम, लिफ्ट. आमचा पत्ता सर्वे नंबर 4/20, स्वामी समर्थ मंदिर समोर, सासवड, पंचायत समिती जवळ, सोनोरी रोड, सासवड. नमस्कार. सह्याद्री 24/7 या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. साहित्य सम्राट पुणे यांच्यातर्फे 192वे कवी संमेलन हडपसर सासवड रोडवरील वारसा स्वराज्याचा या 450 देशी विदेशी नाण्यांचे संग्रहालय या ठिकाणी नुकतेच पार पडले. या कवी संमेलनाचे अध्यक्ष विनोद तामाणे हे होते, तर कार्यक्रमाचे निवेदन बबन चखाले यांनी केले. या कार्यक्रमात श्याम लाटकर, प्रवीण वानखेडे, दत्तू ठोकळे, बबन धुमाळ, खलील शेख, किशोर टिळेकर, सूर्यकांत नामुगडे, प्रेम तामाणे, प्राजक्ता तामाणे, चेतन आलकुंटे, गौरी पवार, राजेश कुंजीर, मनीषा जगताप इत्यादी कवींनी सहभाग घेऊन आपल्या कविता सादर केल्या. प्रास्ताविक विनोद आष्टूळ यांनी केले, तर आभार विशाल जगताप यांनी मानले. आपण पाहतात सह्याद्री 24/7. आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. साहित्य सम्राट संस्था ही 2012 साली 21 फेब्रुवारी 2012 साली वया उद्यान या ठिकाणी स्थापन करण्यात आली. संस्थेचा इतिहास म्हणजे संस्थेकडे जागा, पैसा किंवा कसलंही बंधन नसताना, म्हणजे कशाची गरज न ठेवता ही संस्था चालू झाली. महानगरपालिकेच्या जागेत बसायचं आणि त्या ठिकाणी त्याला आवडत्या कविता, आवडता विषय घेऊन यायचा प्रत्येक महिन्याला, आणि असं करत करत या कवी संमेलनाची सुरुवात झाली. आणि प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या ठिकाणची कविता ठिकाणी जमत गेली. सुरुवातीला इतक्या अडचणी आल्या की ज्या ठिकाणी हडपसर सारख्या ठिकाणी सुद्धा कवी संमेलनाला विरोध होत होता. त्या ठिकाणी असं म्हणत होतं की या ठिकाणी ही कविता कुणी ऐकू शकणार नाही आणि कवी संमेलन होणारच नाही. मी प्रत्येकाला सांगितलं, ज्या ज्या साहित्यिक होऊन गेले होते, जे जुने साहित्यिक होते, त्यांच्या घरी जाऊन भेटल्यानंतर त्यांना सांगितलं की ज्या म्हणजे माणूस आहे, ज्याला काळीज आहे, तिथं कविता ही असणार आहे आणि त्या ठिकाणी ही कविता ही हडपसर ठिकाणी ही रुजली जाणार आहे. आणि म्हणून ही अशी कविता पहिल्यांदा 2-4 लोकांनी सुरुवातीला त्या ठिकाणी चालू केलेली ही साहित्य सम्राट संस्था हळूहळू या संस्थेचं रोपटं फुलायला लागलं आणि जवळजवळ या पुणे नगराच्या, महानगराच्या प्रत्येक ठिकाणी हे कवी संमेलन झालेलं आहे. आणि त्याचं कवी संमेलन या अशा ठिकाणी झालं की लग्न समारंभ असेल, बगीचा असतील, मंदिर असतील, फुटपाथ असतील, धर्मशाळा असेल किंवा स्मशानभूमी असेल, अशा प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी माणूस आहे त्या ठिकाणी कवी संमेलन घेण्याचा आणि मराठी भाषेचा प्रसार करण्यासाठी हे साहित्य सम्राट संस्था पहिल्यापासून झटत आलेली. आणि त्यामुळं महानगरपालिकेने सुद्धा गेल्या 3 वर्षापासून आम्हाला एक साहित्यिक कट्टा हा लोहिया उद्यानमध्ये आम्हाला मंजूर केला आणि त्या ठिकाणी 100 खुर्च्या, टेबल, फोकस, स्पीकर या सगळ्यांची सोय प्रत्येक महिन्याला महानगरपालिका करत असते. असे या साहित्य सम्राटमध्ये अनेक दिग्गज जे नामवंत कवी, लेखक या ठिकाणी येऊन गेलेले आहेत, त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे. पुणे विद्यापीठ सारखे प्राध्यापक, कुलगुरू हे सुद्धा या साहित्य सम्राटच्या कार्यक्रमामध्ये आलेले आणि त्यांना सुद्धा या साहित्य सम्राटची तळमळ दिसून आलेली आहे. आणि त्यामुळे प्रत्येकाचं सहकार्य या साहित्य सम्राटला लाभलेलं आहे. आणि म्हणूनच हे ज्या ज्या ठिकाणी माणूस आहे, ज्यांना आवड आहे, कवितेची आवड आहे, ज्यांना साहित्याची आवड आहे, त्या ठिकाणी साहित्य सम्राट पोहोचण्याचं कार्य करत असते. या ठिकाणी हिंदू, उर्दू, मराठी, ख्रिश्चन सगळ्या जगा भाषा बोलणारी लोक आहेत. त्या सगळ्यांसाठी हे विचारपीठ, सगळ्यासाठी हे मोफत आणि त्यांना खुलं असतं. या ठिकाणी कसलाही पैशाचा व्यवहार केला जात नाही आणि फक्त कला देणे घेणं या ठिकाणी चालू असतं. आणि म्हणूनच आज या जवळजवळ 12-13 वर्ष झाले या कवी संमेलनाचे जे काय प्रवास चालू आहे. अतिशय अडचणीतून पावसाळ्यात आम्हाला कवी संमेलनासाठी जागा नसायची, बगीचा बंद असायची आणि तरीसुद्धा न सांगू
मंदिर असतील त्या ठिकाणी विनंती करून आम्ही त्या ठिकाणी ते कवी संमेलन पार पाडलेले. आणि असं करत असताना या कवी संमेलनाचं एवढं महत्त्वाचं हे झालं की आज काही गझलकार असतील, काही कवी असतील, आज महाराष्ट्राच्या यूट्यूबवर तुम्ही आनंदरावसारखं नाव ऐकलं असेल तर इतके प्रसिद्ध किंवा नितीन चंदनशिवी असतील अशा दिग्गज साहित्यिक आपल्या या ठिकाणी होऊन गेलेले म्हणजे होत आहे. आज पण वेगवेगळ्या ठिकाणी जे साहित्य घडलं जातं, जे साहित्य संमेलन होतात त्या ठिकाणी कमीत कमी 10 तरी कवी त्या साहित्य सम्राटमध्ये येऊन गेलेले त्या ठिकाणी असतात. म्हणजेच हे कार्य इतकं मोठं आहे की जवळजवळ आत्ता सहज जरी कवी संमेलन घ्यायचं म्हटलं तर 20-30 कवी त्या ठिकाणी येत असतात. आणि म्हणून आपले जे साहित्य सम्राटचे 12 उपक्रम आहेत, आपण सुरुवातीला लोक यावेळी म्हणून वाढदिवस घेतले. या वाढदिवसामध्ये प्रत्येक कवीचे वाढदिवस त्या ठिकाणी घेतले जायचे. हे त्यानंतर जे कवींचे पुस्तकं असतात ते आजकाल वाचन संस्कृती राहिलेली नाही आणि म्हणून वाचन संस्कृती जपण्यासाठी आपली जी पुस्तकं आहेत ते आपल्या कवींनी तरी कमीत कमी पहिल्यांदा वाचली पाहिजेत. म्हणून आपण एक पुस्तक पेढी जे मोफत फिरती पुस्तक पेढी तयार केली होती. एक पुस्तक वाचलं की दुसरं पुस्तक दुसऱ्या माहिती वाचून यायचं आणि त्यातलं काहीतरी सांगायचं. आपण या लोकांना काय आवडलं, लेखकाचं काय मत आहे त्या पुस्तकातून ते आपण त्या ठिकाणी व्यक्त करायचं. म्हणजे एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण त्या ठिकाणी केली. परत श्रावण सहल हे अतिशय प्रसिद्ध असा उपक्रम आपला या साहित्य सम्राटचा की महाराष्ट्रातून लोक आणि महाराष्ट्रापर्यंत पोहोचण्याचा ही एक साहित्य सम्राटचा उपक्रम अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. त्याला आवडीनं लोक वर्षभरातून सांगतात की सहल कधी काढताय आणि अशी सहल प्रत्येक वर्षी घेतली जाते. गेल्याच वर्षी आम्ही राळेगण सिद्धी या ठिकाणी अण्णा हजारेंना सुद्धा त्या ठिकाणी मार्गदर्शन घेण्यासाठी गेलो. तिथेही कवी संमेलन खूप मोठं झालं, सहज आणि असे 10 सहली आतापर्यंत झालेले. आणि दुसरं शब्दपण दिवाळी हा उपक्रम तर इतका छान आहे. त्या उपक्रमामध्ये कलाकार फक्त साहित्यिकांसाठीच नाही तर कलाकारांनी सुद्धा एकत्र यावं यासाठी कलाकाव्य फराळ अशी ही संकल्पना होती की कलाकाराने आपलं काव्य सादर करायचं, कलाकाराने आपली कला सादर करायची, कवीने आपली कविता सादर करायची आणि जे फराळ आहे त्या कलाकारांच्या घरी जो बनलेला फराळ असतो तो फराळ घेऊन यायचा आणि त्या ठिकाणी त्या फराळाचं सुद्धा स्वागत करायचं. सगळ्यांनी एकत्र बसून खायचा आहे तो उपहार. असा कलाकाव्य फराळाचा कार्यक्रम पुण्यामध्ये एकमेव करणारी संस्था म्हणजे साहित्य सम्राट संस्था आहे. अशा विविध ज्या वर्धापन दिन या वर्धापन दिनामध्ये पण पुरस्कार दिले जातात. ते पुरस्कार फक्त 2च पुरस्कार असतात पण ते पुरस्कार असे असतात की साहित्य सन्मान पुरस्कार आणि कार्य सन्मान पुरस्कार. साहित्य सन्मान याच्यासाठी की जे साहित्य असतं जे साहित्य खरोखरच हे साहित्य समाजाला हितकारक आहे का, समाजाला दिशा देणारं साहित्य लिहिलं गेलंय का, अशा साहित्याला त्या ठिकाणी साहित्यिकाचा सन्मान केला जातो. आणि जे कार्य असतं ते कार्य सन्मानामध्ये असं की ज्यांनी ह्या समाजासाठी कार्य करताना जे काही कार्य केलेलं आहे ते समाजाच्या उपयोगाचं कार्य किती आहे हे पाहून त्यांना सन्मान दिला जातो. अशा प्रकारचं हे वर्धापन दिनाचा कार्यक्रम असेल, शब्दगुळ दिवाळी असेल, सहल असेल, असे विविध जे 12 उपक्रम आहेत आपले ते वर्षभरात चालू असतात. आणि प्रत्येक महिन्याला आता पाहिलं तर आपण प्रत्येक महिन्याला एक कवी संमेलन घेत होतो पण लोकांचीच मागणी असे असेल की कवी संमेलन आमच्याकडे पण व्हायला पाहिजे आणि म्हणून महिन्यामधून 2-3 कवी संमेलन आजकाल होत असतात. आणि म्हणून असा हे साहित्य सम्राटचा प्रवास अतिशय म्हणजे सहज साध्या पद्धतीने जरी झाला असेल तर आज या साहित्य सम्राटची नोंद महानगरपालिका असेल किंवा पुणे युनिव्हर्सिटी असेल या ठिकाणी झालेली आणि त्यांच्याकडूनही आपल्याला बरंच सहकार्य प्राध्यापक लोकांचं मार्गदर्शन मिळत असतं. आणि असे या साहित्य सम्राटचा विचार घेऊन आपण निघालेलो आहोत. आणि आज जे काही मराठी, हिंदी, उर्दू साहित्यिक या ठिकाणी येतात आणि आपले विचार व्यक्त करतात त्यामुळं आपल्या या भारत मातेचं जे काही भारतीय संविधानाचं महत्त्व आहे त्या ठिकाणी या साहित्य सम्राट खरोखर जपलं जातं आहे. अशा पद्धतीचं साहित्य असं की ज्या साहित्यामध्ये स्त्रीवादी साहित्य, विद्रोही साहित्य किंवा जे काही वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य असतं त्या साहित्याला कुठंही वेगळेपण न दाखवता ते सगळं साहित्यिक एकत्र आले पाहिजे असं हा संकल्प हा साहित्य सम्राट संस्थेचा आहे. आणि म्हणून सगळे साहित्यिक या ठिकाणी येत असतात. आणि असं आज या साहित्य सम्राटचे 192 कवी संमेलन की जे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन करणारी एकमेव संस्था ही साहित्य सम्राट आपली संस्था आहे.
आणि याच आजच्या 192 कवी संमेलनाचे अध्यक्ष तामाणे सर लाभलेले, निवेदक म्हणून चकाले दादा लाभलेले. तर असं एक कवी संमेलन आपण या ठिकाणी सुरू करण्यासाठी मी निवेदक बबन दादा चकाले सरांना विनंती करतो की त्यांनी कवी संमेलन सुरू पेंटवू वाटे दिवा परत रांगल्या वाटे. अतिशय सुंदर अशी ही गझल लिहिणारे आदरणीय आमचे ज्येष्ठ गझलकार बबन धुमाळ सर आपल्यामध्ये आहेत. मानवी जीवनाचं वास्तव मांडणारी ही नाती संपत चाललेली असताना सामाजिक संस्कार, समाजातील आरोग्य धोक्यात येत असताना मानवी जीवनाचे हे परस्पर संबंध पुनश्च जुळले पाहिजे आणि मानवी जीवन हे सुखकारक झालं पाहिजे. हा छोटासा प्रयत्न याही कवी संमेलनाच्या माध्यमातून होत आहे. कुठलंही अशा प्रकारचं 192 सारखं कवी संमेलन घडवणं यासाठी फार मोठं म्हणजे कष्ट घ्यावं लागतात आणि एक वेगळं वेडेपण त्यासाठी असावं लागतं. आणि असंच वेडेपण या संस्थेचे वारसा स्वराज्याचा या संपूर्ण या संस्थेचे आणि या नाणी संग्रहालयाचे जे प्रवर्तक आहेत जगताप सर, खरंच निश्चितच एक वेगळं वेळपण याच्यामध्ये आहे. म्हणूनच आज 25 वर्ष या विषयाची त्यांनी खर्च करून अशा प्रकारचा एक अतिशय अमूल्य असा नाणी संग्रहालय त्यांनी उभा केलेला आहे. आणि म्हणून आपले मानवी जीवनात सम्राट संस्थेच्या वतीनं अगदी स्वागत करतो आणि मी विनंती करतो की आपली कविता आपण सादर करावी. का रात्र रात्र मी झुरते मनी काळजीत पोखरते. का रात्र रात्र मी झुरते मनी काळजीत पोखरते. तो सशस्त्र सीमेवरती घालतो कस्तकापुरती. का विसरण झाले त्याला गण निळ बरसून गेला. उगवला दिवस तो जाई, उगवला दिवस तो जाई. का भेटीस मी अतुराई. आसवांचाही महापूर तो आहे अजून दूर. अश्रूंनी भिजवला शेला गण निळ बरसून गेला. का श्रावण अजूनही ओला. तो कुर्बानी देई सौख्याची, तो कुर्बानी देई सौख्याची. घेई काळजी स्वातंत्र्याची. तो घालून डोळ्यात तेल इंच इंच सीमा लढवेल. का गर्वाने अंतरा फुलला गण निळ बरसून गेला. का श्रावण अजूनही ओला गण निळ बरसून गेला. धन्यवाद सर. का श्रावण अजूनही ओला. अतिशय सुंदर अशा वळी. यानंतर मी विनंती करतो प्रवीण वानखेडे सरांना कृपया आपण आपली रचना सादर करावी. मराठी प्रमाणबोली आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे, पण प्रांतानुसार आणि विभागानुसार असे बोलीचे अनेक प्रकार पडतात. खानदेशी, अहिराणी, वऱ्हाडी, डांगी, कोकणी, पश्चिम महाराष्ट्री, नगरी असे भरपूर भाषा आहेत. आपण वऱ्हाडी भाषेचा आस्वाद घेतला असेल नसेल, आज तो एका कवितेच्या माध्यमातून मी आपल्याला देणार आहे. तर मी मूळचा वऱ्हाडीच आहे, अकोला जिल्हा. पुण्यामध्ये इथं नोकरीला आहे, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला 11 वर्ष झाली. पुणेरी बोलायचं का वऱ्हाडी बोलायचं, मनातून तुमच्याजवळ कोणत्या शैलीत खोलायचं. पुणेरी बोलायचं का वऱ्हाडी बोलायचं, मनातलं तुमच्याजवळ कोणत्या शैलीत खोलायचं. शैली कुठली असली तरी भाषा अगदी सरळ आहे. भाषा कुठली असली तरी शैली कुठली असली तरी भाषा अगदी सरळ आहे. कुठे सुखाचं अमृत त्यात कुठे दुःखाचं गरड आहे. हीच सुख दुःख माय आपली पीत असते. जिव्हाळ्याचा अखंड निर्झर संसाराला आपल्या देत असते, संसाराला आपल्या देत असते. कविता करतं, सळा सागर करतं, चूल होणारं बसतं, भांडी भासतं, आंघोळ करतं, देवघरात शिरतं, राय जायतं, फुल वायतं, तुळशीपाशी दिवा लावतं, प्रदक्षिणा घालून म्हणतं, मायावाला संसार हसत राहतो. देवाला आणि ते देव काहीच नाही भुकत, माय ते हाडं नाही दुखत. एका इरादच पोरानं केलेल्या प्रश्नांच्या लेकरानं ती एवढी काम करतं, तुझे हाडं नाही दुखत म्हणत नाही, हाडं दुखत नसतं
ठेवतं, कोळसा पाणी हाती देतं, तोंड धुवायला लावतं, आंघोळीला पाणी टाकतं, लेकराईला जागवतं, त्याला नातं धुतं, सात्र्या गोंधऱ्या काढतं, चहा पाणी करतं, सगळ्याला देतं, पुन्हा चहाचे भांडे धुतं. पडलेलं काम करताना देवाला हात नाही रोखत, माय हाड नाही रोखत. चुलीपाशी बसतं, अन्न ठेवतं, कोपऱ्यातल्या पिठात टाकतं, पीठ चुरतं, भाकरी करतं, भाजी करतं, ताट वाढतं, नवऱ्याले लेकराले खाऊ पिऊ घालतं, नवऱ्याची शिदोरी बांधतं, लेकराची शाळेची तयारी करून देतं, परत खरकटे भांडे धुतं, धुणं धुतं, बाया नेतं, वावरात जातं, तूर काढतं, सर्वाय असतं, कापूस असतं, दिवसभर भिजतं, तरी संध्याकाळी येताना मायासाठी गावरांचा गोड दांडा वाय काढण्याचं नाही चुकत.